नमस्कार मित्रांनो, हा खास व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांना खेकड्याची भाजी आवडते पण जमत नाहीये. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण मार्केटमधून ताजे आणि जिवंत खेकडे आणले आणि आता सर्वात प्रथम त्याच्या नाग्या तोडल्या आणि आता कटोरी काढायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटोरी काढायची आहे. संपूर्ण अशी प्रोसेस आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. आणि या कटोरीमध्ये जो पिवळसर भाग तुम्हाला दिसतोय ते आहे खेकड्याचं मांद. या मांद्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण बनवून टाकलेला आहे. संपूर्ण मांदा फ्राय कशा प्रकारे बनवायचं तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघून घ्या. तर आता आपण खेकडे साफ करायला सुरुवात केली. कटोरीच्या आतमध्ये जो काही केसासारखा भाग असतो तो एकदम व्यवस्थितपणे काढून घ्यायचा. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याचप्रमाणे शक्यतो तुम्ही खेकडे साफ करा, कारण योग्य ती प्रोसेस सगळ्यांना जमेल अशी प्रोसेस आपण खेकडे साफ करायची दाखवलेली आहे. याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा खेकडे साफ करायचे आहे. अगदी व्यवस्थितरित्या खेकडे साफ करून घ्या. आपला व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, त्याचं कारण म्हणजे खेकडे साफ करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण दाखवत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ती प्रोसेस दाखवत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाला खेकडे आता साफ करता येतील आणि नक्की एकदा मार्केटमधून खेकडे आणून साफ करून त्याची भाजी या व्हिडिओप्रमाणे बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. अगदी एक एक खेकडा आपण व्यवस्थितरित्या साफ करून दाखवत आहे, त्यामुळे थोडा उशीर लागत आहे. फायनली आता आपले खेकडे साफ करून झाले. आता प्रोसेस आहे खेकडे धुण्याची. व्यवस्थितरित्या धुवून घ्या, कारण यांना बरीच गाळ माती लागलेली असते. कारण खेकडे हे बिळामध्ये असतात, त्यामुळे त्यांना मातीचे प्रमाण खूप लागलेले असते. 4-5 वेळेस स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घ्या. अशा प्रकारे आता आपले खेकडेही सुद्धा आता धुवून झालेले आहेत. आता लगेचच आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करणार आहोत, ती म्हणजे आता खेकड्याची झणझणीत अशी रस्सा भाजी करायची. खेकड्याच्या पायाचे जे नख आहेत ते आपण तोडून घेणार आहोत, कारण तो काही खाण्यायोग्य भाग नाहीये. ते तोडल्यामुळे जो रस्सा आहे तो पायामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होतो आणि पाय टेस्टी लागतात. तर सुरुवात करूया भाजीला. कढईमध्ये आता आपण तेल तापून घेतले. सर्वप्रथम त्याच्यामध्ये टाकणार आता हळद. सुरुवातीला खेकडे आपण फक्त हळद आणि मिठामध्ये एक 10 ते 15 मिनिटे फ्राय करणार आहे. ते फ्राय केल्यामुळे 50% आपले खेकडे इथेच भाजतात, एकदम व्यवस्थितरित्या भाजतात. छान प्रकारे आता आपले खेकडे फ्राय होत आहेत. असेच थोडा वेळ आता फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण 1 कपभर पाणी आपल्याला टाकायचं आहे, त्यामुळे खेकडे अजून व्यवस्थितरित्या शिजतील.
किती मस्त असे फ्राय करून आपले खेकडे आता जवळपास रेडीच आहेत. लगेचच आपण आता खेकड्याची रस्सा भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत. एवढं डिटेल्स दाखवण्याचं कारण म्हणजे सर्वांना खेकड्याची भाजी बनवता आली पाहिजेत. तर आपले खेकडे आता शिजून रेडी आहे भाजी करण्यासाठी. आता चला भाजीला आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपले मसाला आहे तो आता रेडी करून घेऊ, कारण आता आपले खेकडे शिजून रेडी आहे. घरीच बनवलेला आपला मसाला आहे जो आपण आता मिक्सरमधून काढून घेऊ आणि त्यात थोडा खडा मसाला आहे जो आपण भाजून घेतला आहे, व्यवस्थितरित्या भाजून घेतला. तर फायनली अशा प्रकारे आपली आता भाजीला सुरुवात झाली आहे. मिक्सरमधून काढलेला मसाला आपण गरम केलेल्या तेलात टाकलाय. छानपैकी आता असा मसाला आपण भाजू देऊ. एकदम व्यवस्थित असा आपला मसाला आता भाजतोय. चांगले त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचे आणि मग आता खेकडे तिच्यात थोड्या वेळाने आपल्याला टाकायचे आहेत. मसाला व्यवस्थित भाजलाय. आता थोडं तिखट टाकून घेऊ, त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मसाले सुद्धा आपण टाकून घेऊ आणि परत एकदा चांगल्या प्रकारे भाजू. मसाल्याला एकदम मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण टाकू त्याच्यामध्ये आपले खेकडे. तर बघा मित्रांनो, आपली जी आज भाजी होणार आहे एकदम खतरनाक अशी भाजी होणार आहे. सर्वांना तुम्हाला आवडेल. ते बघून झाल्यानंतर मित्रांनो नक्की कमेंट करा भाजी कशी झाली आपली. एकदम झणझणीत अशी भाजी बनवण्याचा आपण प्रयत्न केला खास तुमच्यासाठी. छान प्रकारे भाजीला आता उकळी आली आहे. भाजी व्यवस्थितरित्या आपली आता कडलेली सुद्धा आहे. फायनली आता आपली एकदम झणझणीत अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. मित्रांनो, ही भाजी तयार करण्यासाठी खूप असे मेहनत घेतली आहे आपण, त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा. भाजी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.